हे हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत बटरफ्लाय। ठीक आहे, तर इथे मी बटरफ्लायसाठी लागणारे जे साहित्य आहे ते दाखवते तुम्हाला। गहू मणी घेतलेले आहेत, आपण ग्लू घेतलेला आहे, शुगर बीट्स, कट पाईप्स, आय ड्रॉप शेपचे आपण स्टोन्स घेतलेले आहेत आणि 2 mm चे गोल्डन बीट्ससुद्धा घेतलेले आहेत, पॉलिस्टर थ्रेड आणि 23 नंबरची आपली निडल। ठीक आहे, तर इथे सगळं मी साहित्य जे आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे। तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी गहू मणी ॲड केला आहे आणि मग 2 mm चा गोल्डन बीट जो आहे तो ॲड केला आहे। पहिला 2 mm चा गोल्डन बीटला आपण स्टिच करणार आहोत आणि मग गहू मणीच्या पुढे एक आपण स्टिच करून मग एंड नॉट जी आहे ती देऊन घेणार आहोत। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी जे वर्क आहे छोटंसं ते केलेलं आहे। आता आपण ग्लूच्या मदतीने तिरका असा आपण ग्लू जो आहे तो लावून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण जो स्टोन घेतलेला आहे आईस ड्रॉप शेपचा तो असा आपण तिरका चिटकावून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने चिटकावते। तर हे आपले बटरफ्लायचे पंख तयार होतील। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपले बटरफ्लायचे जे पंख आहेत ती तयार झालेली आहेत। आता मी इथं कट पाईप आणि शुगर बीट जो आहे तो घेतलेला आहे। वरच्या साईडने आपण लोडिंग करणार आहोत, म्हणजे जे आपले बटरफ्लायचे जे कान आहेत ते करायचे आहेत आपल्याला। त्याच्यासाठी आपण असं तिरकं जे आहे ते वर करून घेणार आहोत आणि एक चेन स्टिच घालून मग एंड नॉट ही कंपल्सरी द्यायची। ठीक आहे, एंड नॉट आपण इथे देऊन घेणार आहोत। आता बरोबर त्याच्या साईडला आपण जसं आपण मगाशी आपल्या फुलपाखराची कानं बनवलीत, म्हणजे डोळेसुद्धा म्हणू शकतो आपण त्याला, ती बनवली तसंच आपण तिकडच्या साईडने सुद्धा बनवून घेणार आहोत आणि एंड नॉटसुद्धा लावून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपला बटरफ्लाय हा किती सुंदर दिसतोय। तर आता इथे मी शुगर बीट घेतलेले आहेत, दोन लोड करत मग आपण जे वेलसारखं इथे आकार करून घेणार आहोत। तुम्हाला इथे नेकवरती वगैरे करायचा असला, स्लीव्सवरती किंवा तुमच्या लहान छोट्याशा मुलीच्या ड्रेसवरती बटरफ्लाय वर करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता। तुम्ही बघू शकता मी दोन मणी जे आहेत ते लोड करते आणि मग चेन स्टिच घालते। तुम्हाला जर असं डायरेक्ट वर करायला अवघड जात असेल तर तुम्ही पहिलं इथं वेल वगैरे आखून घ्यायची आहे आणि मग वर्क जे आहे ते करायचं आहे। मी इथं आखलेलं नाही आहे, डायरेक्ट वर्क जे आहे ते स्टार्ट केलेलं आहे। तर अशाच पद्धतीने आपण हे जे वर्क आहे ते पूर्ण आपल्या बटरफ्लायपर्यंत करून घेणार आहोत। असेच तुम्हाला जेवढे बटरफ्लाय करायचे तुम्ही करू शकताय, याच्यामध्ये काही लिमिट वगैरे अशी काही नाही, तुम्हाला आवडतील तेवढे तुम्ही करायचे आहेत। ठीक आहे, मी आता इथे 3च केलेले आहेत आणि पूर्ण वर्क जे आहे ते मी अशाच पद्धतीने कंप्लीट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर आता आपली जी वेल आहे ती कंप्लीट झालेली आहे। आता आपली जेव्हा वेल कंप्लीट होईल तेव्हा आपण लास्टला एंड नॉट जी आहे ती देऊन घेणार आहोत आणि मग परत पुढची वेल बनवण्यासाठी आपण स्टार्ट करणार आहोत। तुम्ही बघू शकताय मी कशा पद्धतीने जे आपलं वेल आहे ते कंप्लीट करून घेतलेले आहेत। आता इथे मी निडलमध्ये कट पाईप आणि शुगर बीट, परत कट पाईप आणि शुगर बीट असे लोड करून घेतलेले आहेत। आपण साईडला असं पान दाखवल्यासारखं असं दाखवणार आहोत त्याच्यासाठी। तर इथे मी लोड करून घेतलेलं आहे कट पाईप आणि शुगर बीट आणि मग लगेच चेन स्टिच घालून मग एंड नॉट जी आहे ती देऊन घेणार आहोत। तसंच खालच्या साईडने करायचं आहे, सगळीकडे अशाच पद्धतीने करायचं आहे। कट पाईप सोडायचं आहे, परत शुगर बीट सोडायची, परत त्याच्यापुढे एक चेन स्टिच देऊन मग एंड नॉट जी आहे ती देऊन घ्यायची आहे। आपण जिथपर्यंत वेल बनवलेली आहे तिथपर्यंत आपण हे कट पाईपचं वर्कसुद्धा आपण करून घेणार आहोत। तर आता तुम्ही बघू शकता मी इथं कट पाईपचं वर्क जे आहे ते पूर्ण बटरफ्लायच्या साईडने वगैरे आपण करून घेतलेलं आहे आणि किती सुंदर असं दिसते तुम्ही बघू शकताय। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। तसेच आपल्या चॅनलवरती फ्री आरीवर्क क्लासेससुद्धा असतात। तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नक्की जरूर भेट द्या आणि घर बसल्या फ्री आरीवर्क शिका। अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात।